नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या YouTube चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे, महाजनको 2022 असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर या पदांसाठी इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इन्स्ट्रुमेंटेशन या ब्रांचेस साठी टोटल 661 जागा आलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पडतो विद्यार्थ्यांच्या समोर तो म्हणजे स्टडी मटेरियल। कारण जर स्टडी मटेरियल योग्य मिळालं, तुम्हाला योग्य वेळेत मिळालं आणि ते तुम्ही याच्यापूर्वी हाताळलेलं असेल तर नक्कीच त्याचा परीक्षेमध्ये फायदा होत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की जे विद्यार्थी इलेक्ट्रिकलच्या पदासाठी, मग ते एई लेवलचे असतील किंवा जेई लेवलचे असतील, किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या पदासाठी परत एई आणि जेई लेवलचे जे काही पर्टिक्युलर पद आहेत, 116 आणि 122 हे एई आणि जेई साठी आहे। इन्स्ट्रुमेंटेशनचे वेगवेगळे पद आहेत बघा, 68 आणि 58। तर या पदासाठी जे अभ्यास करणार आहेत, एक साधारणतः 2 किंवा 2 पेक्षा जास्त महिन्याचा कालावधी आपल्याला मिळतोय। तर या केसमध्ये कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे, कुठलं स्टडी मटेरियल वापरलं पाहिजे, कुठले बुक्स वापरले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल, त्याच्यामध्ये वेळ जाणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या सेशन मध्ये आपण महाजनको एई जेई 2022 ची जी एक्झामिनेशन आहे याच्यासाठी इलेक्ट्रिकल ब्रांचेसचे जे विद्यार्थी आहेत किंवा इलेक्ट्रिकल पॉवर इंजिनिअरिंगचे आहेत विद्यार्थी, किंवा इन्स्ट्रुमेंटेशन ज्याच्यामध्ये ईएनटीसी आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे, या विद्यार्थ्यांसाठी कुठले पुस्तक उपयुक्त ठरतील, कुठले पुस्तक हे एक्झाम ओरिएंटेड आहेत, याच्याबद्दलच आपण बोलणार आहोत। डेफिनेटली आपण रेफरन्स बुक बद्दल इथे बोलणार नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असतो, आता आपण आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल जो एक्झाम पॅटर्न आहे, एक्झाम पॅटर्न बद्दल बोललेलो आहे। तो डेफिनेटली एक्झाम पॅटर्न मध्ये आपण स्पेसिफिकली मेन्शन केलेला आहे की टेक्निकल पार्ट किती, नॉन टेक्निकल पार्ट किती, येते लक्षात। मग आता या केसमध्ये जो टेक्निकल पार्ट आहे आणि जो नॉन टेक्निकल पार्ट आहे, या दोन्हीसाठी आपण स्टडी मटेरियल इथे डिस्कस करणार आहोत। ओके, जर आपण बेंचमार्क जुने प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर घेतले तर त्याच्यावर एक साधारणतः अंदाज येतो। ओके, ह्या जो पर्टिक्युलर मागचा व्हिडिओ होता, आपण हे सगळे डिटेल्स एक्झाम पॅटर्न त्याच्यामध्ये सांगितलंय। जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डेफिनेटली तुम्ही तो आमच्या YouTube चॅनलवरती बघू शकता, त्याच्यामध्ये डिटेल माहिती दिलेली आहे। तर इथे जर आपल्याला बघायचं झालं तर बेसिकली टेक्निकल बद्दल सुरुवातीला बोलूया। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, बरेचसे विद्यार्थी असे म्हणतील की सर आमच्याकडे बीएल थेरेजा आहे, त्याचा व्हॉल्यूम 1 आहे, व्हॉल्यूम 2 आहे, किंवा स्पेसिफिकली या टॉपिक साठी फॉर एक्झाम्पल मशीन्स आहेत तर याच्यासाठी हे पुस्तक अवेलेबल आहे। तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्हाला कामी येईल, पण ते कधी कामी येईल, जर तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंगला असताना, तुमच्या डिप्लोमाला असताना कधीतरी ते हँडल केलेलं आहे, कधीतरी ते वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये हायलाइट केलेले आहेत, काही पॉइंट्स एकदम तुम्ही ज्याला म्हणतो मार्किंग केलेली आहे, तिथनं अभ्यास केलेला आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इन्स्टंट लक्षात येतं। म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपण म्हणूया थेवेनिन्स थेरम, थेवेनिन्स थेरम म्हटल्याबरोबर मला जर आठवत असेल की अरे बीएल थेरेजामध्ये हे खूपच छान पद्धतीने दिलेलं आहे, तर आणि तरच तुम्ही रेफरन्स बुक इथे हाताळा, रेफरन्स बुक हँडल करा। कारण मला माहिती असतं की या बुकमध्ये हा टॉपिक व्यवस्थित दिलेला आहे आणि मी परत एकदा जरी वाचला तर डेफिनेटली तो 100% तुमच्या लक्षात बसेल। त्याच्यामुळे रेफरन्स बुक्स तुमच्याकडे जर असतील, तुमच्या इंजिनिअरिंगचे असेल, डिप्लोमाचे असतील, डिप्लोमाला तर साधारणतः आपण लोकल ऑथर वापरतो, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे जे अवेलेबल होतं ज्याच्यातून तुम्ही अभ्यास केला ते वापरा विद्यार्थी मित्रांनो। पण या शॉर्ट स्पेसिफिक पर्टिक्युलर एमसीक्यू बेस्ड क्वेश्चनसाठी किंवा एमसीक्यू बेस्ड टाइपच्या एक्झामिनेशनसाठी काही बुक्स मार्केटमध्ये आहेत। तर टेक्निकलसाठी जेबी गुप्ता, जे तुमचं कॅटसन बुक्स पब्लिकेशनशी रिलेटेड आहे, तर जेबी गुप्ता सरांचं हे पुस्तक आहे। याच्यामध्ये बऱ्यापैकी जे पर्टिक्युलर गेट लेवलचे क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामधले सिंगल लाइनर क्वेश्चन्स आहेत, एक साधारणतः 15,000 ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन्स याच्या आन्सर सहित याच्यामध्ये दिलेले आहेत। डेफिनेटली खूप सारे विषय सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतील तुमचे। टेक्निकल विषय जर आपण बघितले तर बेसिक इलेक्ट्रिकल असेल, मशीन्स असेल, ओके, युटिलायझेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी असेल, स्विच गिअर प्रोटेक्शन असेल, बरोबर आहे। हे सगळे जे पॉइंट्स आहेत किंवा हे सगळे जे टॉपिक्स आहेत याच्यावरती बेस्ड हे स्पेसिफिकली याच्यामध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, हे इलेक्ट्रॉनिक्सचे पार्ट सुद्धा याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत। ओके, तर डेफिनेटली चांगल्या लेवलचे एमसीक्यू या
अँड इंटिग्रेटेड कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, तर या बुक मध्ये दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हे टेक्निकल साठी हे बुक वापरू शकता. जर तुमच्याकडे असेल बुक तर डेफिनेटली वेल अँड गुड. हे 8 पब्लिकेशनचं बुक आहे स्पेसिफिकली. जर काही विद्यार्थ्यांकडे तुमचं ऑब्जेक्टिव्ह इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी हे जे रिवाइज एडिशनचं जे पुस्तक आहे हे विक्के मेहता सर आणि रोहित मेहता यांचं आहे, हे जर असेल तर तुम्ही याच्यातनं सुद्धा करू शकता. याच्यामध्ये सुद्धा 4500 आणि त्याच्याही पेक्षा जास्त क्वेश्चन दिलेले आहेत त्याच्या आन्सर की सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे हे बुक असेल किंवा हे बुक असेल तरी चालेल. कारण जे विद्यार्थी सतत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, मग ती महाट्रान्सको असेल, महाजनको असेल, मेट्रो असेल, तर डेफिनेटली त्यांच्याकडे हे पुस्तक असणार आहे. ओके, तर मग या केसमध्ये यस चान्स हे विके मेहता आणि रोहित मेहता सरांचं जे पुस्तक आहे ऑब्जेक्टिव्ह इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, हे पुस्तक तुम्ही टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे आपला त्याच्यासाठी यूज करू शकता. प्रत्येक क्वेश्चनला 2 मार्क आहे विद्यार्थी मित्रांनो. वेटेज जास्त आहे, 60 प्रश्न आहेत आणि 120 त्याला मार्क्स आहेत. ओके, लक्षात घ्या. तर हे पुस्तक सुद्धा तुम्ही युटिलाइज करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त हे टेक्नॉलॉजीशी रिलेटेड झाले. मी रेफरन्स बुकचं आता तुम्हाला सांगितलं की जर तुमच्याकडे रेफरन्स बुक्स असतील आणि तुम्ही त्याच्यातनं कुठला तरी टॉपिक वाचलेले असतील आणि तुम्हाला ते पटकन क्लिक होत असतील तर ते नक्कीच वाचा. त्यानंतर नॉन टेक्निकल विषयाबद्दल बोलूया. आता सगळ्यात महत्वाचं की नॉन टेक्निकल मध्ये आपण स्पेसिफिकली आपला जो एक्झाम पॅटर्न आपण आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये सांगितला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की ऍप्टी आणि रिझनिंग जे आहे हा एक पर्टिक्युलर पार्ट असणार त्याच्यामध्ये. त्यानंतर लँग्वेज मध्ये सुद्धा मी सांगताना सांगितलं की मराठी आणि इंग्लिश असणार. आता हे जे मी स्पेसिफिकली सांगितलं हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे की कशावरनं मी बोललो होतो. ओके, तर डेफिनेटली आपण इथे विचार करताना बुक्सचा विचार करतोय, तर बुक्स लक्षात घ्यायला किंवा बुक्स जाणून घ्यायला की कुठल्या पर्टिक्युलर बुक्स मधनं मी अभ्यास करावा, तर काही त्याला पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण की काही हे नाही. पण सपोज काही याच्यामधला एखादा सब्जेक्ट जात जरी असेल, ओके, एखादा लँग्वेज नसेल सपोज, डेफिनेटली इंग्लिशचे चान्सेस जर असतील त्याच्यामध्ये की इंग्लिश नसेल, तर त्या केसमध्ये हे सुद्धा लक्षात घ्या की तुम्ही सुरुवातीला अभ्यास करताना आपला टेक्निकलचा अभ्यास करायचा, त्यानंतर ऍप्टी अँड रिझनिंगचा अभ्यास करायचा आणि त्या वेळेमध्ये जर सपोज एखादा सिलेबसशी रिलेटेड काही GR आला किंवा नोटिफिकेशन आला किंवा अपडेट आला एखादं, तर डेफिनेटली त्यानंतर तुम्ही त्याला सुरुवात करू शकता. पण बुक्स इथे जाणून घेऊया आपण. ओके, मग सगळ्यात महत्वाचं की नॉन टेक्निकल मधला जो ऍप्टी रिझनिंगचा पार्ट आहे, तर तो जो पार्ट आहे, आता आपल्याला माहिती आहे की एक्झामिनेशन IBPS घेणार आहे. त्याच्यामुळे IBPS नी लेटेस्ट ज्या काही एक्झामिनेशन घेतल्या, फॉर एक्झाम्पल PMC वगैरे घेतली बघा, PMC JEE, तर JEE लेवलची जरी एक्झाम असेल पण काही वेगळ्या एक्झाम त्यांनी घेतल्या, तर त्या लेवलचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत, IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, हे तुम्ही युटिलाइज करू शकता. आता हे CBT एक्झामिनेशन असते, ऑनलाईन एक्झामिनेशन असते, त्याच्यामुळे मेमरी बेस्ड क्वेश्चनच तुम्हाला अवेलेबल होतात, पण ते सुद्धा क्वेश्चन बऱ्याचशा बुक्स मध्ये दिलेले आहेत. मग आता या केसमध्ये जे प्रोबेशनरी ऑफिसर ची एक्झामिनेशन असते बघा, बँकिंग एक्झाम ज्याला म्हणतो आपण, PO प्रोबेशनरी ऑफिसर बँकिंग एक्झाम, त्याच्यामधले जे प्रिलिम एक्झाम आहे याचे जे पेपर्स आहेत ते तुम्ही AE साठी यूज करू शकता. म्हणजे जे AE चे विद्यार्थी आहेत, असिस्टंट इंजिनियर पोस्ट साठी जे अप्लाय करतात ग्रॅज्युएट लेवलचे विद्यार्थी, ते PO ची प्रिलिम एक्झाम जे आहे त्याचे IBPS चे जुने पेपर्स हे स्टडी मटेरियल म्हणून वापरू शकता. ओके, आणि जे JEE ची एक्झामिनेशन देणार आहे ज्युनियर इंजिनियर साठी जे विद्यार्थी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांनी IBPS चीच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हँडल करायचे, पण कुठले आहेत तर ते क्लर्क या पोस्ट साठीचे आहेत. ओके, तर क्लर्क साठीचे जे पर्टिक्युलर क्वेश्चन पेपर्स आहेत ते JEE साठी युजफुल होतील आणि जे प्रोबेशनरी ऑफिसरची जी प्रिलिम एक्झाम आहे IBPS नी कंडक्ट केलेली ते AE साठी युजफुल होतील. म्हणजे याच्यामध्ये एक लक्षात घ्या की बेसिकली इथे स्टडी मटेरियल कुठला फोकस करायचा आहे तुम्हाला. नॉन टेक्निकल साठी ऍप्टी रिझनिंग असेल तर स्पेसिफिकली तुम्हाला ज्याला म्हणतो आपण की PO लेवलचे किंवा क्लर्क लेवलचे IBPS चेच ओल्ड क्वेश्चन पेपर, हे बेंचमार्क क्वेश्चन पेपर आहे. याच्यासाठी सुद्धा बुक्स अवेलेबल आहेत, पण ते बुक्स तुमच्याकडे असतीलच असं नाही. जर नसेल तर डोंट वरी, तुम्हाला जर IBPS लेवलचे PO चे किंवा क्लर्क लेवलचे काही क्वेश्चन्स मिळत असतील, काही PDF मिळत असेल, काही ऑनलाईन स्टडी मटेरियल मिळत असेल तर त्याच्यातनं जरूर अभ्यास करा. आता मी इथे सांगताना हे हायलाइट करतोय की रिझनिंगचं जे बँकिंगशी रिलेटेड पुस्तक आहे ते बँक PO रिझनिंग हे बुक आहे बघा, स्पेसिफिक वेल नोन बुक आहे अरिहंत पब्लिकेशनचं. येते लक्षात, अरिहंत पब्लिकेशनचं हे जे बुक आहे याच्यामध्ये सगळे टॉपिक जे आहेत ते टॉपिक्स तुमचे
दिलेले आहेत आणि त्या टॉपिक वरती कुठले कुठले क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत ते सुद्धा दिलेले आहेत. आता याच्यामध्ये इथे बघा IBPS दिलेला आहे. IBPS PO लेवलच्या ज्या एक्झाम्स आहेत, SBI PO लेवलच्या आहेत, RBI ग्रेड बी आहे, RRB स्केल आहे. तर या सगळ्यांच्या ज्या एक्झामिनेशन जे मेनली IBPS चे ज्या काही घेतलेले आहेत त्याचे पेपर्स याच्यामध्ये दिलेले आहेत आणि खूप सारे पेपर्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर हे तुम्हाला युजफुल होऊ शकतं. पण तुमच्याकडे नसेल, डोंट वरी अबाउट दॅट वन. जे काही व्हिडिओ मिळेल, जे काही स्पेसिफिक स्टडी मटेरियल मिळेल ते तुम्ही यूज करा. पण एवढं लक्षात ठेवा की AE साठी जे आहे तर PO लेवलचे आणि JEE साठी जे क्लर्क लेवलचे तुम्ही यूज करा. हे रिझनिंगचं आहे, तसंच ऍप्टी किंवा कॉनचं सुद्धा आहे. बघा, बँक PO आर्यन पब्लिकेशनच आहे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी. ओके, याच्यामध्ये सुद्धा IBPS PO लेवलचे क्वेश्चन्स आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला युजफुल होईल. डेफिनेटली जे स्पर्धा परीक्षा देत असतात सतत, त्यांच्याकडे त्यांच्या लायब्ररीमध्ये, त्यांच्या स्टोअरमध्ये नक्कीच हे पुस्तक असतात. तर तुम्ही त्याच्यातून अभ्यास करू शकता. कारण याला सुद्धा जर आपण नॉन टेक्निकल मधलं वेटेज बघितलं तर डेफिनेटली ते जास्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेक्निकल साठी जसं मी सांगितलं JB गुप्ता असेल किंवा VK मेहता असेल, ओके, आणि नॉन टेक्निकल मध्ये ऍप्टी रिझनिंग साठी तुम्ही आर्यन पब्लिकेशनचे हे बुक्स हे युटिलाइज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या वेळेस लँग्वेज ह्या स्पेसिफिक मी जे पॅटर्न डिस्कस केला त्याच्यामध्ये ते आपण मेन्शन केलं की ते आहेत. ओके, पण इन केस सपोज नसेलही तर त्या केसमध्ये पर्टिक्युलर जर सिलेबस आला काही दिवसानंतर तर तिथून तुम्हाला अभ्यास सुरू ठेवावाच लागणार आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला काही बुक्स मी इथे सांगतो. परत इथे सुद्धा इंग्लिश जे आहे हे IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सगळ्यात मोठं टूल आहे तुमच्याकडे की ज्याच्यावरनं तुम्हाला बेंचमार्क कळेल. कारण आता PMC JEE ची जी एक्झामिनेशन झालेली आहे त्याच्यामध्ये क्वेश्चनचं जर पॅटर्न बघितलं आपण, इंग्लिश असेल, मराठी असेल, तर थोडासा वेगळा आहे. नॉर्मल नॅचरल जे काही ज्याला म्हणतो आपण, जो काही कन्व्हेन्शनल वे होता क्वेश्चन विचारण्याचा, डेव्हलप करण्याचा, डिझाईन करण्याचा, तो थोडासा चेंज झालेला आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही ज्याला म्हणतो रिमेंबर लेवलचे क्वेश्चन्स मिळाले, काही विद्यार्थ्यांनी दिले असतील त्या एक्झाम, तर त्या एक्झामचे जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यावरनं अनालिसिस करून आपण मटेरियल सिलेक्ट करू शकतो. पण जर आपल्याला बेसिकली IBPS लेवलला जायचंच असेल तर दिशा पब्लिकेशनचं इंग्लिश लँग्वेज टॉपिक वाईज सॉल्व पेपर्स हे जे IBPS साठी आहे बघा. ओके, याच्यामध्ये 71 पेपर्स आहेत, 10 वेगवेगळे टॉपिक्स आहेत ग्रामरचे, तुमच्या इंग्लिश लँग्वेजचे. तर हे सुद्धा दिलेले. जर असेल तुमच्याकडे तर डेफिनेटली तुम्ही ते चाळा, आणि जर नसेल तर डोंट वरी, IBPS चे जुने पेपर जर मिळाले त्याच्यावरनं तुम्ही ठरवू शकता. तुम्ही जे काही स्पेसिफिक स्टडी मटेरियल तुमच्याकडे आता असेल तर ते तुम्ही हँडल करू शकता. तसंच मराठीबद्दल सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, मराठीबद्दल सुद्धा IBPS प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हँडल करा. फॉर एक्झाम्पल जसं मी आता सांगितलं तुम्हाला, PMC JEE ची एक्झामिनेशन झाली आहे, विद्यार्थ्यांनी त्याचे मेमरी बेस्डचे क्वेश्चन्स तुम्हाला दिले असतील, तुमचे विद्यार्थी मित्र असतील त्यांना विचारा. फक्त एवढं लक्षात ठेवा की ती JEE लेवलची एक्झामिनेशन होती, तर इथे सुद्धा JEE लेवलच्या एक्झामिनेशनला ते युजफुल होईल. पण बाकीच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहे त्याच्यातले सुद्धा काही पर्टिक्युलर ऑनलाईन एक्झाम जर असेल झाल्या असतील, मग त्या तुमच्या स्पेसिफिक कुठल्याही पर्टिक्युलर ऑनलाईन एक्झाम TCS ने घेतली असेल, IBPS ने घेतली असेल, तर ह्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत मेमरी बेस्ड क्वेश्चन विचारा विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना, आणि त्याच्यावरनं पॉइंट आउट करा की कुठल्या टॉपिक वरती आले होते, कसा पॅटर्न होता, आणि त्याच्यावरनं ठरवा की स्टडी मटेरियल कशा पद्धतीचं पाहिजे. पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, स्टडी करताना सगळ्यात महत्वाचं की तुम्ही स्वतः तुमच्या हँड रिटन नोट्स, ओके, हँड रिटन नोट्स ह्या काढायलाच पाहिजे, ह्या काढायलाच पाहिजे. ब्रेन मॅपिंग करायची. मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की सपोज एखादा पर्टिक्युलर पॉइंट लिहिला, फॉर एक्झाम्पल मी इथे इलेक्ट्रॉन लिहिला, बरोबर आहे, तर मग मी काय म्हणतोय की फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट द पर्टिक्युलर करंट, म्हणजे हाच तुमचा काय झाला, चार्ज झाला. मग रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम हा झाला तुमचा करंट. याला जर मी R ने मल्टिप्लाय केलं, हे झालं माझं पोटेन्शियल, म्हणजेच माझा ओहम्स लॉ. मग त्याला जर स्पेसिफिकली पर्टिक्युलर व्होल्टेजला मी परत करंटने डिवाइड केलं, मल्टिप्लाय केलं, तर अजून माझ्याकडे पॉवर मिळेल, एनर्जी मिळेल. येते लक्षात? म्हणजे ह्या टाईपचे ब्रेन मॅपिंग तुम्ही करू शकता, तुमचे स्वतःचे फॉर्म्युला स्पेसिफिक क्रिएट करू शकता, अँड दॅट विल बी द बेस्ट मेथड. ओके, इलेक्ट्रिकल असेल, इन्स्ट्रुमेंटेशन असेल, याच्यामधले खूप सारे टेक्निकलचे टॉपिक जे आहेत ते कॉमन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि मी जसं सांगितलं की JB गुप्ताचं जे बुक आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे टॉपिक्स दिलेले आहेत, आणि ENTC वाले आपले विद्यार्थी मित्र इन्स्ट्रुमेंटेशन साठी इलिजिबल आहेत, तर मराठीसाठी सुद्धा ते यूज करू शकता. आता याच्या व्यतिरिक्त डेफिनेटली आपलं इन्फिनिटी पब्लिकेशनचं बेस्ट सेलर बुक
इन्फिनिटी पब्लिकेशनचे अगोदरचे जे स्पेसिफिक काही ते ट्रान्सको वगैरे किंवा त्याच्या अगोदर मेट्रोचे जे बुक्स होते ते खरंच खूप चांगल्या पद्धतीचे आपण फ्रेम केलेले आहेत. तर हे सुद्धा महाजनकोचं हे दोन्ही स्पेसिफिक एक्झामिनेशन साठी एई आणि जेई दोन्हीसाठी उपयुक्त ठरणार आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या टेक्निकलचे जे टिपिकल टॉपिक्स आहेत ते सगळे टॉपिक्स याच्यामध्ये कव्हर होतील. मग ते तुमचे इलेक्ट्रिकलचे आहेत, त्याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिकली तुमचे इलेक्ट्रॉनिक्सचे टॉपिक्स आहेत, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स असेल, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स असेल, बरोबर आहे, अॅनालॉग डिजिटल असेल, तर हे तुमचे कव्हर होतात. याच्या व्यतिरिक्त मेजरमेंटचे जे काही टॉपिक्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतात. याच्यामध्ये साधारणतः 1500 जे आहेत हे स्पेसिफिक पर्टिक्युलर एमसीक्यू आणि ऍडिशनल 500 एमसीक्यू मोस्ट प्रॉबेबल हे सगळे एमसीक्यू दिलेले आहेत. हे टेक्निकल साठीचं मोस्ट युजफुल बुक्स आहेत. याच्यामध्ये टोटल 11 विषय आपण कव्हर केलेले आहेत. हे सगळे 11 विषय जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे 11 विषय हे बेसिकली तुमचे टेक्निकलचे सगळे टॉपिक्स कव्हर करतात. बेस्ट बुक आहे विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्ही आमच्या कुठल्याही ब्रँचवरनं घेऊ शकता किंवा ऑनलाईन बुकिंग सुद्धा तुम्ही त्याला करू शकता. डेफिनेटली स्पेसिफिक हे बुक जे आहेत हे टेक्निकलचं तुमचं सगळं पार्ट कव्हर करतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर कुठलंच बुक नसेल तर डेफिनेटली तुम्ही हे युटिलाइज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या की तुमच्या ओन नोट्स, हँड रिटन नोट्स हे खूप महत्वाचं आणि इम्पॉर्टंट टूल असणार आहे. मग ते तुमचे टेक्निकल टॉपिक्स असो, नॉन टेक्निकल टॉपिक असो, याच्यामध्ये तुम्हाला पॉइंट आउट करावं लागेल. कारण एकदा आपण पॉइंट आउट केलं ऑन पेपर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये काही लिहिलं तर डेफिनेटली ते लास्ट लॉंग तुमच्या मेमरीमध्ये टिकून राहतं. ओके, तर याच पर्टिक्युलर पॉइंट वरती तुम्ही स्वतःच्या जर पॉइंट आउट नोट्स काढल्या तरी ते युजफुल होणार आहे थ्रू दिस पर्टिक्युलर बुक्स. या बुक मध्ये आपण थेअरी दिलेली आहे जी बेसिक कन्सेप्च्युअल थेअरी लागते आणि त्याच्या व्यतिरिक्त ऍडिशनल एमसीक्यू सुद्धा दिलेले आहे विथ आन्सर. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की जे जनकोचे किंवा जनरेशनचे टॉपिक्स आहेत, ओके, जनरेशनचे जे टॉपिक्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. त्याच्या व्यतिरिक्त अजून जर महत्वाचा पॉइंट बघायचा झाला तर 2016ला जी याच्या अगोदरची जनकोची जी एक्झामिनेशन झाली होती त्याचा पेपर, ओके, जो आरटीआयच्या अंडर मिळालेला तर तो त्याचा पेपर आणि त्याचं सोल्युशन या बुक मध्ये इन्क्लूड आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, हे बुक्स सुद्धा तुम्ही युटिलाइज करू शकता. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील बुक्स संबंधित, रेफरन्स बुक संबंधित किंवा स्टडी मटेरियलशी संबंधित तर नक्कीच आमच्या IVR कॉन्टॅक्ट करा किंवा आमच्या पर्सनल नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता. विद्यार्थी मित्रांनो डेफिनेटली आपल्या दोन्ही बॅचेस लॉन्च करतोय आपण. ओके, 24 तारखेपासून या बॅचेस लॉन्च होणार आहे. स्पेशली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग साठी पुण्यामधली जी बॅच असणार आहे ती हायब्रिड मोडची असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बेसिकली जे पर्टिक्युलर ऑफलाईन क्लासेस आहे ते ऑफलाईन क्लासेस करू शकता आणि त्याच विद्यार्थ्यांना आम्ही ऑनलाईन ऍक्सेस सुद्धा देणार आहोत. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की परत बघायचा आहे तो व्हिडिओ तर तुम्ही ते रेकॉर्डेड सेशन कितींदाही बघू शकता. हे बेस्ट ऑफर आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑनलाईन ऑफलाईन याच्यामध्ये इन्क्लूड आहे. एक स्पेसिफिकली 45 ते 60 दिवसाची ही बॅच आहे. बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की शॉर्ट ड्युरेशन आहे किंवा त्यांनी जानेवारी 23 मध्ये सांगितलेलं आहे जर एक्झाम झाली लवकर तर क्लास लावायचा नाही लावायचा. डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो एक स्पेसिफिक गॅप पडलेला आहे. या केसमध्ये सगळ्या गोष्टी रिकॉल करणं खूप गरजेचं आहे. कुठल्याही रेकॉर्डेड ठेवून आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक फॉरवर्ड बघून हे चालणार नाही. याच्यामध्ये तुमचे जे त्या इन्स्टंटला एखादा कन्सेप्ट तुम्ही स्टडी करताय त्या इन्स्टंटला तुम्हाला जर काही क्वेश्चन आले तर डेफिनेटली तुमच्या समोर कुठली तरी फॅकल्टी पाहिजे कारण त्याला ते विचारता आलं पाहिजे आपल्याला. ओके, स्पेसिफिकली एखादं रेकॉर्डेड बघितलं आणि त्यानंतर 10 क्वेश्चन्स माझ्या मनामध्ये आले तर 8 क्वेश्चन मी रिकॉल करू शकतो, 2 क्वेश्चन नाही करू शकत. या केसमध्ये लाईव्ह आणि ऑफलाईन ही बॅच ही परफेक्ट तुमच्यासाठी सोल्युशन आहे विद्यार्थी मित्रांनो. 24 तारखेपासून ही बॅच सुरू होणार आहे. ओके, त्याच्या व्यतिरिक्त आपलं पुणे, नागपूर आणि नाशिक या तीनही ठिकाणी ऑफलाईन बॅचेस असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्या. ओके, त्या सुद्धा 24 तारखेपासून सुरू होणार आहे. याच्या व्यतिरिक्त फक्त इलेक्ट्रिकल साठी फक्त ऑनलाईन जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती बॅच सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे तुम्ही हायब्रिड मोड मध्ये ऍडमिशन घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन मिळेल एकत्र. ओके, फक्त ऑफलाईन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे पुणे, नाशिक, नागपूर हा सुद्धा पर्याय उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की मला फक्त ऑनलाईन घ्यायची तर डेफिनेटली ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहे. याच्यामध्ये आपण बेसिक स्पेसिफिक पर्टिक्युलर जे फॅकल्टी क्लासमध्ये शिकवतात, पॅनलवरती शिकवतात तर तिकडे जे काही
मार्किंग करतात किंवा लिहून देतात त्या ज्या काही पीडीएफ आहे त्या सुद्धा तुम्हाला आम्ही शेअर करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्या फी स्ट्रक्चर बद्दल, बॅच इन्फॉर्मेशन बद्दल नक्कीच आमच्या IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट फॅकल्टी पूल आहे आपलं. आपण जसं महाट्रान्सको साठी घेतलं होतं स्पेसिफिकली त्याच पद्धतीने त्याच वेनी ऑनलाईन लाईव्ह हे सेशन्स आपण घेतोय, ऑफलाईन सुद्धा आपण घेतोय आणि बेस्ट फॅकल्टी आहे प्रत्येक पर्टिक्युलर टिपिकल सब्जेक्ट साठी. मग ते IBPS लेवलची रिझनिंग आणि ऍप्टी साठीची असो, टेक्निकल साठीची असो, मी स्वतः याच्यामध्ये काही विषय शिकवणार आहात. त्याच्या व्यतिरिक्त आपले पवार सर आहेत, रोटे सर आहेत, डॉक्टर हंबर्डे आहेत. हे स्पेसिफिकली हे सगळे फॅकल्टी जे आहेत हे आपले बेसिक इन हाऊस फॅकल्टी जे आहेत ही बॅच सक्सेसफुल रन करतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बॅच संबंधी काहीही क्युरी असेल, काहीही संभ्रम असेल तुमच्या मनामध्ये, काही जर प्रश्न असतील की सर 2 महिन्यामध्ये कशा पद्धतीने तुम्ही घेणार, काय घेणार, काय पॅटर्न असेल, टेस्ट सिरीज किती मोफत आहे याच्यामध्ये, कारण ते ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपण याच्यामध्ये देणार आहोत. क्लास मधल्या तुमच्या ज्या काही पीडीएफ असतील, PPT असतील, बोर्डवरती लिहिलेल्या त्या आम्ही तुम्हाला स्टडी मटेरियल म्हणून प्रोव्हाइड करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका. ओके, आणि जर बुक संबंधी अजूनही तुम्हाला काही माहिती हवी असेल तर आमच्या IVR वरती संपर्क करा. डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत, आपले गुगल लिंक दिलेली आहे की ज्याच्यावरनं तुम्ही आमच्या सोबत कम्युनिकेट करू शकता. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, जर काही शंका असेल तर आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.